आता हापूस आंबा प्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण हापूस आंब्यावरही आता गुजरातनं सांगितलाय दावा। गांधीनगर आणि नवसारीच्या विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज दाखल झालाय। वलसाड हापूस नावानं विकसित अशी आंब्याची त्यांनी जात केलेली आहे। हापूस आंब्यामध्ये कोकणाच्या हापूसला सर्वात आधी भौगोलिक मानांकन मिळालंय। 2022 मध्ये नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राकडूनही शिवनेरी हापूससाठी अर्ज आलेला आहे। नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राकडून कागदपत्रांची कार्यवाही केली जाते आणि आता त्यानंतर गुजरातकडून तसा प्रयत्न केला जातोय। दरम्यान यावर मंत्री उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। माझं म्हणणं की कुठच्या तरी एखाद्या वाक्यावरनं किंवा एखाद्या बलसाड या नावाच्या आंब्यावरनं तुम्हाला असं वाटतं का देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल? शेवटी आमची चव जी आहे, मधुर चव जी आहे ती तशीच राहणार आहे, त्याची तुम्ही देखील चिंता करू नका। आणि बडसाडचा येऊ दे नाही तर कर्नाटकचा येऊ दे, आमच्या हापूस आंब्याला, रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही। हे जगानं सिद्ध केलेलं आहे। हे प्रयत्न अगोदर देखील झाले, परंतु ह्याच्यावर गुजरातचं आक्रमण आणि काय संबंध आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।